सो बेसिक हिलचा वॉक का घ्यायचा किंवा हिलची बायोडायव्हर्सिटी वाय वी वॉन्ट टू लर्न. सो आपण जे आहोत वी आर इन वेस्टर्न घाट्स अँड वेस्टर्न घाट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इकोसिस्टीम in India. It's a biodiversity hotspot, one of the biodiversity hotspot. आपले all over the world there are 34 biodiversity hotspots and we have 4 biodiversity hotspots in India. And one of the biodiversity hotspot is Western Ghat, then Eastern Himalaya, Northeast India आणि Andaman Nicobar. These are 4 biodiversity hotspots. And biodiversity hotspot means the area which is having a large amount of biodiversity. Biodiversity in terms of plants, animals, lower vertebrates. And being equator, near to equator, we are having such a climate that support the biodiversity. त्यामुळे आपला जो वेस्टर्न घाट आहे इकडे खूप चांगली बायोडायव्हर्सिटी आहे. अँड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्सचे क्रायटेरिया असे असतात की यू शूड हॅव गुड अमाऊंट ऑफ बायोडायव्हर्सिटी. देन सेकंडली यू शूड हॅव ॲट लीस्ट 1500 प्लांट स्पीशीज विच आर एंडेमिक. सो एंडेमिक म्हणजे दे आर फाउंड ओनली इन दॅट जिओग्राफिकल रिजन. म्हणजे आपल्याकडचे जे प्लॅन्ट्स आहेत वेस्टर्न घाटमधले सो ते आपल्याला वेस्टर्न घाटशिवाय ऑल ओव्हर द वर्ल्ड कुठेही नाही सापडणार. दे आर ओनली फाउंड इन वेस्टर्न घाट अँड दे आर इव्हॉल्ड इन वेस्टर्न घाट. कारण आपलं जे टिपिकल क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, आपले जो अल्टिट्यूडनल डिफरन्स आहे फ्रॉम सी लेवल टू हिल्स, आपल्याकडे मीन सी लेवलपासून 2700 मीटरपर्यंत हाईटचा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर आपलं जे लॅटिट्यूडनल डिफरन्स आहे नॉर्थ साऊथ जे ओरिएंटेशन आहे वेस्टर्न घाटचं, त्याच्यामुळे जिओग्राफिकल कंडिशन्स आहेत. ह्या सगळ्यामुळे बायोडायव्हर्सिटी खूप चांगली आहे आपल्याकडे. And the third criteria for biodiversity hotspot, actually we should proud that we are in the Western Ghat and we are one of the biodiversity hotspot. पण third criteria जो आहे that is sad thing की biodiversity hotspot is declared depending upon the degradation. म्हणजे जे काही आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यातली 70% जास्त डायव्हर्सिटी इज डिक्लाइन. वेन इट इज डिक्लाइन देन इट इज अ हॉटस्पॉट. आणि वेस्टर्न घाट इज अ हॉटेस्ट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. म्हणजे इंडियामध्ये सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी डिग्रेडेशन आपल्या वेस्टर्न घाटमध्ये झालेलं आहे. आणि आता आपल्याकडे फक्त 7% प्लांट स्पीशीज आर ओरिजिनल स्पीशीज आर रिमेनिंग. सो इतकं जास्त प्रमाणात आपल्याकडे हे डिग्रेडेशन झालेलं आहे. आणि हिल्स आपले जे म्हणजे वेस्टर्न घाट आहे किती वर्ष जुना असेल, एनी आयडिया? नो. हां, जिओलॉजिकल फॉर्मेशन इट्स अराउंड 65 मिलियन इयर्स. म्हणजे जेव्हा इंडियन प्लेट आफ्रिकन प्लेटशी निघून एशियन प्लेटकडे चालली होती त्यावेळी ड्यू टू व्होल्कॅनिक इरप्शन्स हे वेस्टर्न घाट तयार झालेले. म्हणजे हिमालयापेक्षा सुद्धा वी आर ओल्ड. आणि म्हणून सुद्धा ह्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे. सो वी आर पार्ट ऑफ वेस्टर्न घाट. आणि हे जे आपले हिल्स आहेत हे सगळे इतके जुने आहेत, 6.5 कोटी वर्षापासूनचे जुने आहेत. आणि आता आपण बघितलं तर वी आर लुझिंग बायोडायव्हर्सिटी विथ व्हेरी खूप फास्ट आपण लूज करतो आहे बायोडायव्हर्सिटी. रेट खूपच जास्त वाढला आहे. म्हणजे विदिन लास्ट 100 इयर्स तर खूप जास्त हे झालेलं आहे. आणि म्हणून ह्याची इकोसिस्टम जाणून घेणं किंवा ह्या हिल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. कारण आपण काय होतं, आपण टी व्ही बघतो किंवा जे काही आपण मीडियामध्ये बघतो सो मोस्टली आपल्याला आफ्रिकेतलं किंवा दुसऱ्या देशातलं आपल्याला त्याच्यावर बघायला मिळतं. पण आपलं वेस्टर्न घाट
हा खूप महत्त्वाचा आहे, खूप डायव्हर्स आहे. हे आपल्याला कधी त्याच्यातून दिसतच नाही आणि आपल्याला हे माहितीच नसतं की आपला वेस्टर्न घाटसुद्धा इतका डायव्हर्स आहे. सो म्हणून आपण ह्या हिलचं जेव्हा हे करतो ना, तर टू अंडरस्टँड की हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मेनली पुण्यामध्ये जे ह्या हिल्स आहेत, सो दीज आर द ओनली ओपन स्पेस रिमेनिंग इन पुणा. आणि ह्या ओपन स्पेस आहेत त्या दे ॲक्ट ॲज अ लंग्स ऑफ पुणे. कारण जो काही ऑक्सिजन तयार होतो ऑलमोस्ट तुम्ही आता वरती जाऊन बघितलं ना, म्हणजे स्पेशली हा एरिया सिटीमध्ये तरी थोड्या ओपन स्पेस आहेत. ह्या एरियात तर देर इज ॲब्सोल्यूट नो ओपन स्पेसेस, नो गार्डन्स. सो दीज आर ओनली ओपन स्पेसेस विच आर रिमेनिंग. आणि दुसरं एक महत्त्वाचं हिल्सचं काम आहे, दे ॲक्ट ॲज अ स्पॉन्ज. म्हणजे जो काही पाऊस पडतो ना आपल्याकडे, तर तो सगळा शोषून घेण्याचं. कारण आजूबाजूला कुठेही जमीन अशी शिल्लक नाही आहे की विच विल ॲब्सॉर्ब, एव्हरीथिंग इज कॉन्क्रिटाईज. आणि जेव्हा हिल्स असतात आणि हिल्सवर जेव्हा ग्रासलँड असतं किंवा म्हणजे गवत असतं, ट्रीज असतात, तेव्हा जो काही पाऊस पडतो द इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल विल रिड्यूस. म्हणजे ती हिल जर काहीच नसेल त्याच्यावर तर सगळं पाणी फ्लो होऊन जाईल, अलॉंग विथ दॅट सॉईल पण फ्लो होऊन जाईल. तर जेव्हा एक चांगलं जंगल असतं किंवा चांगलं फॉरेस्ट असतं, इंटेन्सिटी रिड्यूस होते आणि पाणी मुरायची शक्यता वाढते. प्लस झाडांचे रूट्स असतात, दे मेक फ्रॅक्चर्स ऑन द हिल्स. त्यांच्या मुळांमुळे ते फ्रॅक्चर करतात अँड दे होल्ड वॉटर. आणि मग फ्रॅक्चर झाल्यामुळे पाणी मुरायचं प्रमाण पण वाढतं. सो वॉटर टेबल जी अंडरग्राऊंड वॉटर टेबल आहे ती वाढवण्याचं खूप महत्त्वाचं काम ह्या हिल्स करतात. अँड दॅट ॲक्ट ॲज सो द हिल्स ॲक्ट ॲज अ स्पॉन्ज. तर आमचा हा ग्रुप आहे डॉक्टर चंद्रकांत गारुडकर वसुंधरा अभियान, अँड वी आर वर्किंग हिअर सिन्स लास्ट 14 years. सो जेव्हा आम्ही इथे काम केलं, म्हणजे काम सुरू केलं, तुम्हाला जस्ट मी एक फोटोग्राफ्स दाखवते. ॲट दॅट टाईम की हे आम्ही इट इज कॉल्ड एज CCT और कंटिन्युअस कंटू ट्रेंचिंग. हे ट्रेंचेस केले आणि मग ह्या ट्रेंचेसमध्ये हळूहळू झाडं लावायला सुरुवात केली. म्हणजे जेव्हा थोडंसं ग्रास वाढली, मॉइश्चर लेवल वाढलं किंवा कारण झाडं लावताना मॉइश्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मॉइश्चर लेवल हळूहळू वाढायला आलं. मग ही अशी आम्ही झाडं लावायला सुरुवात केली. आणि आता तुम्ही वरती जाऊन बघितलं तर यू कांट इमॅजिन की ही टेकडी अशी होती. सो खूपच आता फरक पडलेला आहे. अँड लास्ट 14 yearsमध्ये अराउंड 15,000 trees we have planted, and every year we plant about 1,500 trees before monsoon. अँड फक्त ते लावत नाही तर त्याची 3 ते 4 वर्ष आम्ही केअर करतो. सो 2006 पासून आजपर्यंत एव्हरी संडे वी वर्क हिअर. म्हणजे असा एकही संडे गेलेला नाही की वी डोंट वर्क हिअर. आम्ही इथे आमचा मोठा ग्रुप आहे, अनेक कॉर्पोरेट्स असतात, कॉलेजेस येतात, खूप लोक जॉईन होतात आणि मग झाडं लावणं, त्याच्यानंतर त्यांना पाणी देणं. मग आत्ताचं सीझन असं आहे की आगी लागायची खूप शक्यता असते. सो त्यांना मग ग्रास कटिंग, फायर लाईन्स तयार करणं किंवा झाडाभोवतीचं गवत सगळं कट करणं, झाडांना ट्री गार्ड करणं आणि अशी बरेच कामं आम्ही करतो वॉटर कन्झर्वेशनसाठी, सॉईल कन्झर्वेशनसाठी. सो आपण आता जाऊ, म्हणजे जाता जाता मी काही झाडांची तुम्हाला माहिती देईन, आपल्याला काही पक्षी दिसले तर त्याची माहिती देईन. आणि काही झाडं ही आपल्या हिल इकोसिस्टीम ची इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे कसं असतं, तिथलं जे काही वातावरण आहे, तिथलं जे काही रेनफॉल आहे, तिथलं जे काही टेरेन आहे, सॉईल कंडिशन आहे, त्याप्रमाणे तिथली झाडं इव्हॉल्व होत राहतात. तर टिपिकली इथली जी झाडं आहेत, म्हणजे तशी खूप झाडं लावलेली आहेत, मोर दॅन 150 स्पीशीजची झाडं लावली आहेत. पण जी इथली टिपिकल झाडं आहेत त्याच्यातली काही झाडं मी तुम्हाला सांगेन. सो लेट्स स्टार्ट. या ज्या हिल्स आहेत त्या कोणाच्या ऑब्झर्वन्सखाली आहेत की कशा ऑपरेट होतात? आता पॉज करू का? हां, बंद कर. आता आम्ही त्यांची परमिशनने इथे काम करतो.
बी किपिंगचा कोर्स केला आहे हां हां आणि ओके. मी बॅचलर आहे झुऑलॉजीमध्ये. ओके. तर इथे आणि मेनली ना आम्ही हे जे ड्राय लीफ लिटर आहे ते खूप मोठ्या प्रमाणात यूज करतो. तर आजूबाजूच्या ज्या सोसायटी आहेत त्यांच्याकडून त्यांचं गार्डन वेस्ट हे सगळं मिळतं आम्हाला. अँड हे जे गार्डन वेस्ट आहे ते अदरवाईज बर्न होतं. सो ते आम्ही सगळं म्हणजे ते एक एजन्सी आहे विच कलेक्ट्स ऑल धिस अँड गिव्ज अस. आणि हे आम्ही पूर्ण टेकडीवर टाकतो. जेव्हा आम्हाला झाडं लावायची असतात त्यावेळी खड्ड्यांमध्ये सुद्धा आम्ही हेच भरतो. सो ह्याचा एक इम्पॉर्टन्स एक असा आहे की ते जाळलं नाही जात कुठेही आणि ते रिसायकल होतं. म्हणजे इथे आलं ना की इथे आम्ही जेव्हा जेव्हा सगळीकडे टाकतो त्यावेळी त्याचं एक मल्च तयार होतं. अँड मल्चिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण जे काही सॉईल हीट होत नाही त्या मल्चिंगमुळे. आणि खड्ड्यामध्ये आम्ही झाडं लावायच्या अगोदर ऑलमोस्ट 3/4 खड्डा आम्ही त्यानेच भरतो. तर त्याच्यात जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे झाडांना डायरेक्टली मिळतात. म्हणजे जसं जसं ते डिग्रेड होत जातं तसं तसं त्याचे न्यूट्रिएंट्स झाडांना मिळतात. आणि वेगवेगळ्या प्रकारची लीफ लिटर असतं त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स मेनली कार्बन आणि बाकी पण जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे त्याच्यातून आम्हाला मिळत राहतात. सो आमचं जवळजवळ एक वर्षभरात एक 500 ते 700 ट्रक एवढं लीफ लिटर आम्ही इकडे सगळं जिरवतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे की आम्ही वॉट एव्हर वी डू ऑल मॅन्युअली. इथे आम्ही कुठली टेक्नॉलॉजी फारशी नाही वापरत. एक रिझन असं आहे की काही टेक्नॉलॉजी वापरायची असेल तर यू हॅव टू क्रिएट रोड और यू हॅव टू क्रिएट समथिंग विच कॅन गो अप. आणि एकदा ते रोड तयार झाला काही जाता येतं ना लोकांना, जेव्हा इझिली जाता येतं तेव्हा मग एक्सप्लॉयटेशन खूप वाढतं. त्यामुळे आम्ही इथे काही केलं नाही. व्हॉट एव्हर वी डू मॅन्युअली म्हणजे आम्ही चेन करतो, ह्युमन चेन करतो. अँड ऑल दिस मटेरियल वी कॅरी चेननी पास करून ते कॅरी करतो.